आता पुढची बातमी. उन्हाळ्याची चाहूल आता लागली वृषाली आणि पारा 35°C वर गेलाय. त्यामुळे उघड्यावर शीतपेय, उसाचा रस आणि बर्फगोळ्याची विक्री जोरदार सुरू झाली आहे. पण पिण्याचा योग्य नसलेल्या पाण्यापासून खरं तर तयार झालेला बर्फ आणि रासायनिक रंगाच्या वापरामुळे लोकांच्या आरोग्याला यामुळेच धोका निर्माण झालाय. आणि असं असताना अन्न आणि औषध प्रशासन विभाग मात्र सुस्तच आहे. उन्हाळ्याची चाहूल, अखाद्य बर्फाचा सुकाळ, आरोग्यास घातक शीतपेय, बर्फगोळ्याची विक्री, शीतपेयात रासायनिक रंगांचा वापर. अन्न आणि औषध प्रशासन विभाग सुस्त का? विनापरवाना विक्री करणाऱ्यांची तपासणी कधी? उन्हाळ्याची चाहूल लागताच नागपुरात उघड्यावर शीतपेय विकणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. पण या शीतपेयात आणि बर्फ गोळ्यात वापरला जाणारा बर्फ नेमका कुठून आला, त्यासाठी कुठल्या पाण्याचा वापर झाला याची कुणालाही माहिती नाही. शिवाय शीतपेयात आणि बर्फ गोळ्यांसाठी वापरले जाणारे रासायनिक रंगही आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. याच अनुभवामुळे काही ग्राहकांनी उघड्यावर शीतपेय पिणं बंद केलंय. पण जे लोक उन्हाळ्यात शीतपेय पितात किंवा बर्फ गोळे खातात त्यांच्या आरोग्यावर मात्र यामुळे विपरीत परिणाम होत असल्याचं ग्राहक सांगतात. शीतपेयामध्ये वापरलेला बर्फ जो आहे हा निकृष्ट दर्जाचा असतो. नेहमी मागल्या 2-4 वर्षापासून आढळण्यात आलं आहे की त्या बर्फापासून म्हणजे बिमारी, आजारपण किंवा खोकला किंवा सर्दीचे आणि हे तरुणांना किंवा लहान मुलांना याची सवय आहे की बर्फा आईस गोला किंवा त्या आईसचं ते खायची सवय आहे. त्याच्यामुळं लहान मुलांना आरोग्याला धोका निर्माण होतो. नागपुरात तापमान वाढलंय. दुपारी लोकांना चटके लागायला लागले. अशा वेळेस उन्हापासून दिलासा म्हणून लोक रस्त्यावरील शीतपेय पितात. पण अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अजूनही विनापरवाना चालणाऱ्या शीतपेय विक्रेत्यांची तपासणी सुरू केली नाही. उलट अजून उन्हाळा सुरू व्हायचा आहे, त्यामुळे शीतपेयांचे ठेले लागले नाही, असं अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी सांगतात. विकणारे हातगाडीवाले आहेत त्यांनी कायद्यानं मान्यता प्राप्त केलेले ISI जे कलर आहेत त्याच कलरचा वापर करावा आणि तेही अतिशय अल्प प्रमाणात करायचा आहे. कारण त्यांच्याकडचा येणारा ग्राहक हा अतिशय लहान वयातली मुलं असतात की त्यांच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये अशा प्रकारच्या घातक रंगाचा त्यांनी वापर करू नये आणि मान्यता प्राप्त रंगाचाच वापर आणि तोही अल्प प्रमाणात करावा. म्हणजे भडक दिसण्यासाठी खूप जास्त प्रमाणाचा रंगाचा वापर केलाय ते सुद्धा कायद्यानं उल्लंघन होत आहे आणि तसे उल्लंघन त्यांनी टाळून कायदेशीर कारवाईपासून त्यांनी त्यांचा स्वतःचा बचाव करावा. पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यात 7,000 उघड्यावर शीतपेय आणि खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची नोंद अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे. यापैकी 80% विक्रेते एकट्या नागपूर शहरात आहे. उन्हाळ्यात यात किमान 2,000 विक्रेत्यांची भर पडते. हे विक्रेते चांगल्या दर्जाचं शीतपेय, बर्फ आणि रंग वापरतात की नाही हे तपासण्याचं काम अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं आहे. पण ते प्रभावीपणे होताना दिसत नाही, कारण आजही नागपूर शहरात विनापरवाना विक्रेत्यांची मोठी संख्या आहे. गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.